रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आज आपण बघणार आहोत ब्लाउज फिटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायची असते। जर तुमचे शोल्डर उतरत असतील तर शोल्डर उतरण्याचे मुख्य कारण कोणकोणते असतात आणि ते कशामुळे उतरतात हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे। त्यासाठी मात्र तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो छोटासाच आहे, पण पूर्ण बघायचा आहे, कुठेच स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे। ब्लाउज फिटिंग करत असताना चेकिंग टाइम काय असतो, केव्हा असतो, किंवा आपल्याला कुठलं पार्ट कशा पद्धतीने चेक करायचं असतं याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत इथं बघायला मिळणार आहे। तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं एकदम मस्त ब्लाउज आपल्या इथं स्टिच करून झालेला आहे। याचीच फिटिंग आपण बघूया। त्यासाठी बघा मी पफ स्लीव्स तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपलं बॅक पार्ट रेडी झालेला आहे। बॅक पार्ट आणि पफ स्लीव्सचा व्हिडिओ आपला आधीच अपलोड झालेला आहे, तो तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा। बॅक आणि फ्रंट आपल्याला असं ठेवून चेक करायचं असतं। फ्रंट तसंच बॅकची उंची बरोबर येते का, तर हो, आपली बरोबरच येते। तर 5 इंच उतार मी गळ्याकडच्या बाजूला दिलेला आहे। दोन्ही शोल्डरला आपल्याला अशाच पद्धतीने उतार द्यायचा आहे, यामुळे आपले शोल्डर उतरत नाही। त्यानंतर दोन्ही शोल्डर आपल्याला जोडून असे चेक करायचे आहेत, कमी जास्तपणा आलेला आहे का तो काढायचा असतो। तसंच आता आपण इथं कमरेचं माप चेक करणार आहे। कंबरचा चौथा प्लस 1.5 किंवा 2 इंच तुम्हाला जेवढं मार्जिन घ्यायचे असेल तेवढं चेक करायचं। जेवढं काही पार्ट आपले एक्स्ट्रा येत असेल तेवढं आपल्याला व्यवस्थित असं कट करायचं आहे। तसंच आता खालचे हे चारही पार्ट आपण व्यवस्थित बघा वाढीव पट्टी सोडून दिलेली आहे आणि व्यवस्थित लावून असं आपल्याला वरती मुंड्याचा जो काही आकार आहे तो द्यायचा आहे, म्हणजे मुंड्याच्या देखील चारही पार्ट सारखे करायचे आहेत। त्यानंतर बॅक आणि फ्रंट समोरासमोर ठेवत आपण फ्रंट मुंड्याला आकार देणार। नंतर बॅक मुंड्याला देखील मी थोडासा असं शेप इथं देणार आहे। तर तुम्हाला देखील स्टिचिंग करत असताना या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे। कटिंग जरी किती एकदम महत्त्वपूर्ण केलेली असेल तरी देखील आपल्याला शिवत असताना या संपूर्ण गोष्टींची काळजी घ्यायची असते, तेव्हाच तुमचे ब्लाउज तुम्हाला फिटिंगला एकदम चांगल्या प्रकारे जमणार आहे। तर आता नेहमीप्रमाणे आपण इथं स्लीव्ज लावून घेणार आहेत, पण आजचे हे ब्लाउजला आपले ऑर्गेन्झाचं कापड आहे। तर ऑर्गेन्झाचा आपण स्लीव्ज इथं तयार केलेले आहेत, त्या कशा पद्धतीने लावायचा, यांना लावण्याची देखील पद्धत थोडी वेगळी आहे, ती पण आपण इथं बघूया। आता आपण नेहमीच्या स्लीव्स प्रमाणे स्लीव्ज लावून घेतलेले आहे। ऑर्गेन्झा कापड असल्यामुळे आपण काय करणार, दाबटीप घेणार आहेत वरून आणि संपूर्ण जो काही जोड आहे, जो जॉईंटचा पार्ट आहे तो आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे आणि वरून एकदम मस्त अशी टीप इथं टाकून घ्यायची आहे। तर बघा, शोल्डर उतरण्याचे मुख्य कारण मी तुम्हाला इथं आजच्या व्हिडिओत सांगणारच आहे। ते आपण पहिलेच बघितलं, शोल्डरला आपण उतार दिला 5 इंच, त्यानंतर मुंड्यामध्ये आपण सारखं केलेलं आहे, तसंच मुंड्याला देखील आपला आकार इथं देऊन झालेला आहे। आता स्लीव्ज लावल्यानंतर आपण पहिली टीप शिद्यावरून टाकलेली आहे, कारण आपण अल्टरची फिनिशिंग ब्लाउजला देणार आहेत। त्यानंतर ब्लाउज उलट करायचं, 5 इंचावरून टीप टाकायची। सेम प्रोसेस आपल्याला दोन्ही बाजूला करायची आहे। बघू शकता जॉईंट एकदम परफेक्ट तंतोतंत आपला इथं आलेला आहे। तुम्हाला देखील अशाच पद्धतीने करायचं आहे। आता आपण इथं वाढीव पट्टी सोडणार आणि कमरेचं माप आपण इथं चेक करणार आहेत। तर कमरेचं माप आहे आपलं 25 इंचापर्यंत आपल्याला मोजायचं आहे। पॉइंट लावायचा तिथे चॉकच्या मदतीने आणि पुढे आपलं किती एक्स्ट्राचं येतंय ते आपण चेक करणार, म्हणजे 6 इंच। तर 6चा चौथा भाग आपल्याला इथं घ्यायचा आहे, म्हणजे 6चा चौथा 1.5 होतो। 1.5 इंचावर आपण पॉइंट लावला। इथं छातीचं माप मोजायचं आहे, बरोबर मुंड्यामध्ये मी 8 वर पॉइंट लावला। त्यानंतर इथं खाली दंडघेराचा निम्म्य। अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग करणार तर बघा, शोल्डर उतरण्याचं एक कारण इथं देखील तुम्हाला स्पष्ट करते। जो आपण छातीचं माप मोजून घेतलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित मोजून मापून तिथं तुम्हाला फिटिंग करायची असते। जर का तुमची फिटिंग इथं मुंड्यामध्ये जास्त होत असेल, छातीचं माप तुमचं कमी जास्त मोजलं जात असेल, तर मग ब्लाउज टाईट होतं आणि मुंड्यामध्ये ब्लाउज व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे तुमचे शोल्डर उतरत असतात। बघू शकता एकदम सुंदर अशी फिनिशिंग आपल्या ब्लाउजला इथं आलेली आहे। तर मैत्रिणींनो, शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने। आवडला असेल, थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा
रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत। धन्यवाद।